हॅलो मैत्रिणींनो, मी शर्मिली. आज आपण बघणार आहोत कच्च्याच बटाट्याची छान अशी क्रिस्पी भजी. त्यासाठी मी बटाटे 2-3 घेतले होते. त्याचे सालं काढून आपण तो किसून घेतला आहे. किसणीचा जो मोठा भाग असतो तिकडून किसून घ्यायचा. त्यामुळे काय होतं, बटाटा अगदी आपला बारीकही किसला जाणार नाही आणि मोठा बटाटा राहिल्यामुळे भजीही छान होणार आहे. त्यानंतर तो थोडा वेळ मिठाच्या पाण्यामध्ये ठेवला होता, कारण भजी एकदम क्रिस्पी होण्यासाठी म्हणून मी मिठाच्या पाण्यामध्ये आधी थोडासा बटाटा ठेवते. त्यानंतर आपण आता कांदाही तसाच किसून घेतला आहे आणि त्यातलंही पाणी काढून घेतलं आहे. चवीनुसार मीठ घेतलं आहे, हळद घेणार आहोत आपण, धण्या जिऱ्याची पूड घेतली आहे. आता आपण ह्यामध्ये चवीनुसार थोडासा अगदी किंचितसा सोडा घेतला आहे. अगदी कमी प्रमाणात मी मिरची घेतली आहे. मिरची थोडीशी एकदम बारीक चिरून घ्यायची, त्यामुळे ती भजीला खूपच चांगली लागणार आहे. त्यानंतर आपल्याला हवी तेवढी आपण कोथिंबीर घेणार आहोत, कारण कोथिंबीरमुळे काय होतं, आपली भजी मऊ पडायला नको म्हणून मी कोथिंबीर अगदी कमी प्रमाणात घेतली आहे. ह्यामध्ये तांदळाचं पीठ आपण अर्धी वाटी घेणार आहोत. तांदळाच्या पिठामुळे कसं होतं, भजी एकदम कुरकुरीत होते, त्यामुळे तांदळाचं पीठ घेतलं आहे. आपण आता ह्यामध्ये बेसन पीठ हवं असेल तेवढंच आपण घेणार आहोत. थोडं-थोडं पीठ ॲड केल्यामुळे कसं होतं, पीठ आपल्या बटाट्याला जेवढं पीठ लागणार आहे तेवढंच आपण ह्यामध्ये घेणार आहोत, कारण आपल्याला हे आलूचे पकोडे करायचे आहेत. म्हणजे अगदी क्रिस्पी लच्छेदार पकोड्यासाठी म्हणून मी थोडंच पीठ ॲड केलं आहे. ह्यामध्ये आता आपण ओवा थोडासा क्रश करून घालूया. ओव्यामुळे काय होतं, खूपच छान चव येते. त्यानंतर आपण आता ह्यामध्ये पाणी अजिबात मिक्स करणार नाही आहोत. ह्या जो आपण बटाटा आणि कांदा आधी पिळून घेतला होता ना, त्यामध्येच आता हे पीठ सर्व आपण मिक्स करून घेणार आहोत. ह्यामध्ये तुम्हाला जर हवं असेल तर थोडंसं लाल तिखटही मिक्स करू शकता. मी तसं नाही केलेलं आहे, तुम्ही करू शकता. त्यानंतर आता मी हे पीठ मळून घेतलं आहे. पीठ आपण थोडा वेळ तसंच ठेवून देणार आहोत, कारण कसं होतं, थोडा वेळ पिठाला रेस्ट दिली ना, की आपलं भजी खूपच छान लागणार आहे आणि त्या तेलामध्येही सुटणार नाही आहे. चला, आता तेल तापत ठेवलं आहे. त्यामध्ये आता आपण एक-एक करून भजी सोडून घेऊया. भजी हलक्या हाताने सोडल्यानंतर आपण काय करणार आहोत, लगेचच ती परतणार नाही आहोत. लगेच परतल्यामुळे काय होतं, त्याचा जो लच्छेदारपणा असतो तो जाणार आहे. त्यामुळे मी लगेच परतणार नाही आहे. थोडा वेळ आपण तेलामध्ये तशीच सोडून देणार आहोत आणि त्यानंतर आपण ती परतणार आहोत. आता आपण ती पलटून घेऊया. आलटी-पलटी केल्यामुळे काय होतं, ती खालच्या साईडनी छान भाजली जाते आणि गॅसचा फ्लेम थोडासा स्लो केल्यामुळे काय होतं, भजी आतपर्यंत भाजली जाणार आहे. सोनेरी रंगावर आल्यानंतर आपण आता ती काढून घेणार आहोत. भजी आता सोनेरी झाली आहे, त्यामुळे आपण आता ती काढून घेणार आहोत. पावसाळ्यामध्ये अशी भजी तुम्ही नक्कीच ट्राय करा, कारण कसं होतं, पावसाळ्यामध्ये थोडेसे तळलेले पदार्थ खाल्ले ना, की आपल्या मनालाही खूप छान वाटतं आणि आपल्या घरातल्यांनाही. त्यामुळे छान अशी भजी तयार आहे. कशी वाटली बटाट्याची लच्छेदार भजी? चला तर मग पटकन आपल्या रेसिपीला छान-छान सबस्क्राईब आणि कमेंट करायला विसरू नका. एकदम बटाटा भजी क्रिस्पी झाली आणि आतमध्येही भाजली गेली आहे. कशी वाटली रेसिपी? तर पटकन रेसिपीला सबस्क्राईब करायला